नमस्कार. संख्यावरील क्रिया हे प्रकरण आपलं चालू आहे. पुढे लक्ष द्या, प्रकरणाचं नाव आहे संख्यावरील क्रिया. ओके, संख्यावरील काय क्रिया. हां, आणि या प्रकरणातला आजचा जो पॉईंट आहे तो आहे आपला, आजचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे आपला गुणाकार. काय गुणाकार. तर गुणाकारामध्ये आपल्याला साधा गुणाकार तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यात हातचा येत नाही, हातच्याचा गुणाकार साधा गुणाकार. तर दोन स्टेप सुरुवातीला पाहू. त्यानंतर अपूर्णांकाचा गुणाकार, त्याच्यात दोन स्टेप, छेद समान असणारा, छेद समान नसणार. त्यानंतर पुढं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार, त्यात बी छेद समान असणारा, छेद समान नसणार. आणि दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. अशा 7 टाईप आपल्याला बघायच्या. 14 टाईप, 14 क्रिया आपल्या आजपर्यंत झाल्यात. ओके, वजाबाकीपर्यंत. आणि 15वी टाईप आपल्याला पाहिजे, टाईप नंबर 15 आणि 16. लक्षात घ्या, टाईप नंबर किती, 15 आणि 16. तर याच्यामध्ये काय दिलं आहे, पहिलं उदाहरण पाहूया. 3 2 5 0 1 गुणिले 2 आणि 3 असं दिलं आहे. पुढं लक्षात आहे, साधा गुणाकार आहे, हातचा वगैरे काहीच येत नाही ह्याच्यामध्ये. येतो का, नाही येत. ओके, तुम्ही सुरुवातीला तुमच्या शिक्षकाने तुम्हाला सिंगल नंबरचं, सिंगल डिजिट शिकवलं असेल असं. ठीक आहे, 3 न मल्टिप्लाय, 3 1 3, 3 न शून्याला गुणलं, 3 0 0. त्याच्यानंतर 3 2 6, 3 3 9. अशा पद्धतीने हे तुमचं उत्तर येते. सेम तेच पुढं लक्ष द्या. दुसरं उदाहरण आपल्याला पाहिजे आहे ते म्हणजे 5. ओके, 5 नंतर इथं दिलं आहे 0 2 1 असं दिलं आहे. आणि याच्यामध्ये पुढं लक्ष द्या, इथं दिलं आहे तुम्हाला 3 आणि 0 अशा पद्धतीने 30 न गुणायचं. याच्यात देखील काय येत नाही, या गुणाकारात देखील हातचा वगैरे काही येत नाही. ओके, हातचा वगैरे काही येत नाही. तिकडनं जाऊन बस, दिसणार नाही. तू पण उठ, इकडं सरक, सगळ्यांना व्यवस्थित बसा, लक्ष द्या. आता 0नं कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं, 0. 0 गुणिले 1 0, 0 गुणिले 2 0, 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 5 0. गुणाकारात 2 डिजिट असतील तर शेवटच्या डिजिटच्या खाली प्लसचं चिन्ह द्यायचं. ओके, आणि मग इथून लिहायला सुरुवात करायची. 3 1, त्यानंतर 3 2 3 0, 3 5 लिहिलं का. नंबरच्या खाली नंबर लिहिले तर अजिबात गोंधळ होत नाही, म्हणून इथं नंबरच्या खाली नंबर लिहिले. इथं झाला 0, यांची बेरीज आता करायची. 0त 3 मिळवले 0, इथं 6, इथं 0, इथं 5 आणि इथं काय 1. म्हणजे आपलं उत्तर आलं 1,50,630. हे आपलं झालं उत्तर. सेम असेच गणितं दिसायला असतात, फक्त हातच्याचे. ओके, म्हणजेच आपण तिसऱ्या गणिताकडे वळूया. 3 नंबरचं गणित काय दिलं आहे तुम्हाला, 5 3 0 8 गुणिले 4 2 अशा पद्धतीनं गुणाकार देतात. ओके, मग 2नं तुम्हाला गुणायचं आहे. सुरुवातीला 2नं सर्व अंकाला गुणून घ्या. याच बाजूनं गुणायचं कधी पण. 2 8 16, 16 म्हणल्याच्या नंतर हा जो 6 आहे तो खाली घ्यायचा आणि उजव्या बाजूचा 1 इथं डोक्यावरती द्यायचा. बरेच जण 2नं डायरेक्ट 1ला गुणतात, असं गुणाकार करायचा नाही. ओके, 2नं 0ला गुणलं, उत्तर काय आलं 0. आणि हा हातचा खाली घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून हातचा 1 इथे येईल. परत 2 3 6, हातचा वगैरे येणार नाही, 6ला 6. त्यानंतर 2 5 किती 10 लिहिलं. लास्ट डिजिट खाली आपण काय करतो, प्लसचं चिन्ह देतो. नंबरच्या खाली नंबर जर लिहिले तर चूक व्हायचे चान्सेस नाहीत. कसे बी कुठं बी लिहिले मागं पुढं की मग चुकतं गणित. त्याच्यामुळं शुद्ध लेखन व्यवस्थित असलं, लेखन तुमचं चांगलं असलं पाहिजे. समजलं का. आता त्यानंतर पुढचं गणित आपल्याला पाहिजे आहे. पुढं लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे तर 4नं गुणायचं. 4 8 32, 32ला पहा, हे 2 इकडे घेतले, हा अंक वरती घेतला, इथं झाले हातचे 3. आता 4नं 0ला गुणलं 0, हा हातचा खाली येईन 3 जशाला तसा. परत 4 3 12, 12 म्हणल्याच्या नंतर पुढं लक्ष द्या, हा 2 इथं घ्यावा लागेल आणि हा जो 1 आहे तो वरती हातचा घ्यायचा. ओके, मग हातचा घेतला. त्यानंतर 4 5 20 आणि वरचा 1 21. अशा पद्धतीनं तुम्हाला गुणाकार करायचा असतो. आणि या 2 रोची आता ॲडिशन करायची. म्हणजे 6 जशाला तसे, 2 आणि 1 किती 3, 6 आणि 3 किती 9, 0 आणि 2 2, 1 आणि 1 2 आणि हे 2 अशी 2, म्हणजे 2,22,936 हे आलं आपलं उत्तर. समजलं. या पद्धतीचे गुणाकार 4थीपर्यंतचे विद्यार्थी तुम्ही सर्वजण तुम्हाला येतात. आलं लक्षात. आपण टेस्ट घेऊन घेतलेत ना मुलं,
मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना इथपर्यंतचा गुणाकार येतो. याच्यानंतरचं काय, चौथं गणित आपण घेऊया आणि त्यानंतर नवीन याला वळू. पुढं लक्ष द्या. 4 नंबरचं गणित काय दिलं आहे तुम्हाला, 5 3 0 8. परत ते चालं का, बरं 7 2 6 9 गुणिले इथं लिहिलं आहे 3 आणि 5. ओके, त्याच्यासाठी पाडे व्यवस्थित पाठ पाहिजे, समजलं. आता 5नं गुणायचं या प्रत्येक अंकाला, 5ने प्रत्येक अंकाला गुणायचं. मग 5नं आधी 9ला गुणलं, 5 9 45ला इथं किती घेताल 5, आणि हे 45 मधले 4 याच्या डोक्यावरती जातील. ओके, 5 31 आणि हे 4 त्यात मिळवले 34, 34ला 4 3 इकडं डोक्यावरती जातील. त्याच्यानंतर 5 2 10 आणि हे 3 13ला इथं किती आहे, इथं काय होईल 2, सॉरी हातचा किती येईल 1 आहे. ओके, मग आता पहा 5 7 35 आणि 1 36. हे आलं तुमचं उत्तर. एक रो कंप्लीट झाली आणि दुसऱ्या अंकानं गुणायचं असलं की लास्ट डिजिट खाली प्लसचं चिन्ह द्यायचं आहे, म्हणून इथं प्लसचं चिन्ह दिलं. आता त्यानंतर 3नं गुणायचं सर्व अंकांना. आता सर्व अंकांना 3नं गुणायचं आहे म्हणल्याच्या नंतर तुम्ही काय करणार, सर्व अंकाला 3नं गुणा. बरोबर, पहा सर्व अंकाला 3ने गुणलं इथं. ठीक आहे, सर्व अंकाला काय केलं 3नं गुणलं आहे आपण. असो, आता 3नं गुणा. मग 3 9 27, 27ला इथं लिहिणार तुम्ही 7, 2 कुठं घेणार हातचे. ओके, परत 3 6 18, 18 आणि 2 हे त्यात मिळवले 20, 20शी इथं काय येणार 0, हातचा 2 परत पुढे येईल. परत 3 2 6, 6 आणि 2 हातचा वगैरे येईल का नाही. परत पा 3 7ला गुला, 3 7 21. नंबरच्या खाली नंबर लिहिले, चुका होत नाहीत. आता या 2 रोची ॲडिशन करायची. हा 5 जशाला तसा, 7 आणि 4 11, 11ला 1 हातचा परत 1 आला, 3 आणि 1 4. परत 8 आणि 6 किती 14, 14शी 4 हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. आणि हे 2 जशाला तसे 2,54,415. हे तुमचं फायनल आन्सर आलं. लक्षात आलं आहे. हा गुणाकार प्रत्येकाला येतो, समजलं का. आता आपल्याला पुढचा गुणाकाराची टाईप बघायची. ह्या 2 टाईप झाल्या, टाईप नंबर 15 आणि 16. आता आपण टाईप नंबर पुढं लक्ष द्या. टाईप नंबर काय पाहू, टाईप नंबर किती 17 बघू. टाईप नंबर 17 मध्ये आपल्याला लिहायचा आहे अपूर्णांकाचा गुणाकार. कशाचा, अपूर्णांकाचा गुणाकार लिहायचा आहे. आलं लक्षात, अपूर्णांकाचा गुणाकार शिकायचा आहे. टाईप नंबर 17 मध्ये छेद समान असणारा गुणाकार बघायचा आहे. बरोबर, पण गुणाकारात छेद समान असो नाही तर छेद समान नसो, याच्यामुळं दोघांची एकच टाईप करू आपण. 17 मध्येच ते दोन्ही घेऊन टाकतो. छेद समान असला तरी आणि छेद समान नसला तरी सेम स्टेप, काही बदल करायचा नाही. दोन्हीमध्ये सेम स्टेप आहे. जसं छेद समान असला की बेरीज कशी करतो अंशाची, आणि छेद कॉमन काढतो. आणि छेद समान नसला की तिरकस गुणाकार करून छेदाचा गुणाकार. तसं इथं नाही आहे. ओके, टाईप नंबर 17 अपूर्णांकाचा गुणाकार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 4/3 गुणिले 5 किती दिलं आहे 3 दिलं आहे तुम्हाला. अशा पद्धतीनं दोन्हीकडं गुणाकारात छेद कसा आहे समान. मग इथं बरोबरचं चिन्ह द्या. गुणाकार करताना खूप सोपं आहे. अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाच्या, झाली स्टेप. कळलं, म्हणजेच 4 गुणिले किती करायचं 5, छेदात 3 गुणिले किती करायचं 3. कॉमन वगैरे काही काढायचं नाही. 4 पंचे 3 त्रिक 9. या दोन्हीला कोणत्याच अंकानं भाग जात नाही. हे आलं आपलं फायनल आन्सर. समजलं, 20/9. किती सोपं आहे. अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. ओके, दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल नंबर 2. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पाहिजे 5/4 गुणिले 2 किती आहे 3. आता पुढं लक्ष द्या. इथं छेद सारखा आहे का नाही. छेद सारखा नसला तरी सेम स्टेप. ओके, कशा स्टेप करायच्या, अंशाचा गुणाकार आणि मग अंशाचा गुणाकार करताय म्हणल्यानंतर इथं काय येईल 5 गुणिले छेदात 4 गुणिले 5 दोन्ही छेदात 4 त्रिक. ओके, आता या दोन्हीला 2च्या पाड्यात आहेत. 2 पंचे 2 सखोम, उत्तर आलं 5/6. समजलं, 5/6. आत्ता खूप डीप स्टेप घेतोय मी, नंतर सेकंड रिव्हिजनला डायरेक्ट उत्तर काढायला शिकवेल. कळलं का.
आत्ता हे आणि उत्तर डायरेक्ट स्टेप शिकवण्यासाठी आधी ह्या स्टेप येणं गरजेचं आहे, तर कळतं काय शिकवायलेत सर, नाही तर समजत नाही. त्याच्यामुळे एवढं डिटेलमध्ये लिहितोय मी. आलं का लक्षात? त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. पुढं लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल 3 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. 5/9 गुणिले 4 किती दिलं आहे 9. ओके, आता पुढं लक्ष द्या. मग आता हे दोन्हीचंही छेद कसा आहे? सारखा. छेद सारखा असला सेम स्टेप, छेद सारखा नसला सेम स्टेप. ओके, कसं काय स्टेप आहे? तर वरच्या दोघांचा गुणाकार आणि खालच्या दोघांचा, म्हणून इथं येईल 5 गुणिले 4 छेदात 9 गुणिले 9. मग इथं 5 गुणिले 4 5 चोक छेदात 9 गुणिले 9 9 9 20 छेदात काय आलं 81. ओके, मग आता हे दोन्ही कोणत्या पाड्यात आहेत का बघा, कुठल्याच पाड्यामध्ये नाही आहेत, म्हणून हे आपलं फायनल आन्सर आलं 20 छेदात 81. कोणाला काय प्रॉब्लेम? समजला टॉपिक? अपूर्णांकाचा गुणाकार कळलाय? मला असं आवाज आहे नाही, समजलाय? आत्ता वाटलं समजलं सारखं. ठीक आहे. आता टाईप नंबर हे किती बघितलं आपण? गुणाकार कसा करतात अपूर्णांकाचा? छेदात, अंशाचा आणि समजलंय? कळलंय नक्की? हां, चला आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा टाईप नंबर किती? TYPE, टाईप नंबर 18. आता टाईप नंबर 18 मध्ये काय शिकायचं आहे? पुढं लक्ष द्या. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा गुणाकार. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय? गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या गुणाकाराचे किती प्रकार आहेत? दोन स्टेप आहेत पूर्णांकयुक्त अपूर्णांक. एक छेद समान असणारा आणि एक छेद समान. मी तुम्हाला आधीच सांगितलं, गुणाकारात छेद समान असला आणि छेद समान नसला तरी सेम स्टेप. काय? अंशाचा गुणाकार. आणि पहिली स्टेप ज्या वेळेस तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला असतो 3.2/3 गुणिले 4.3/3 अशा पद्धतीने काय करतो आपण? पहिली स्टेप पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कशात रूपांतर करायचं? अपूर्णांकात रूपांतर करायचं. ते कसं करायचं? नीट समोर पहा. 3 न 3 ला गुणा, 3 त्रिक 9, वरचे 2 त्यात मिळवले, किती झाले? छेदात काय घेतला? छेद जशाला तसा. इथं गुणाकाराचं चिन्ह. 4 न 3 ला गुणा, 4 त्रिक, वरचे 3 त्यात मिळवले, किती झाले? छेदात किती घ्यायचे? आता दोन्हीकडे छेद सारखा आहे. छेद सारखा असला आणि नसला तरी गुणाकार तुम्हाला माहिती आहे कसा करतात? अंशाचा आणि छेदाचा. म्हणून इथं 11 गुणिले काय येईल आणि इथं 3 गुणिले काय येईल? मग 11 गुणिले 15 करा. ओके, किती 165 छेदात 9. या दोन्ही संख्येला भाग जातो 3 ने. कितीने भाग जातो? मला कसं कळलं हे तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या प्रकरण झालं की तुम्हाला मनानच कळेल हे कशानं भाग जाईल. मी डायरेक्ट अंकाची बेरीज केली, ती आली 12 वरच्याची आणि खालच्याची 9 आहे. मग 12 आणि 9ला 3 न भाग जात आहे, म्हणून या पूर्ण अंकाला 3 न भाग जात आहे. द्या भाग. मग 5 3 5 किती उरला? त्याच्यावर किती घेतले? 5. किती झाले? 15. म्हणून 3 5 परत किती? आणि इथं 3 त्रिक, म्हणजे आपलं फायनल आन्सर 55/3. समजलं का? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करताना सुरुवातीला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि अपूर्णांकात रूपांतर केल्याच्या नंतर गुणाकाराचा रूल वापरायचा. अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. समजलं? त्यानंतर पुढचं गणित पहा. सेकंड नंबरचं गणित तुम्हाला देतोय 5.1/2 गुणिले 2.1/3. ओके, इथं छेद सारखा नाही. पहिली स्टेप काय सांगितली गुणाकारात? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर. ओके, भोजने समोर लक्ष दे. मग 5 न 2 ला गुणायचं. 5 दोन्ही 10 ने 1 छेदात किती? गुणिले 2 6 वरचा 1 छेदात किती? हां, त्यामुळे तुम्ही शिस्तीत राहा का. तुमच्या घरचे व्हिडिओ पाहतायत हे. मी जर वर्गात कोणाचं नाव घेतलं तर तुमच्या घरी बी कळतंय की हे लक्ष देत नव्हतं म्हणून. काय शिंदे, कळतंय ना काय म्हणायलंय ते? हां, समोर लक्ष द्या.
समोर पहा काय सांगतोय ते. मग अपूर्णांकात रूपांतर केलं. आता काय करणार? अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. म्हणजे इथं काय येईल स्टेप? 11 गुणिले 7 छेदात 2 गुणिले. मग 11 7 गुणला 11 सती आणि छेदात 32. हे आलं आपलं फायनल. समजलं? या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. कळतंय ना? ठीक आहे. पुढं आपण आणखी 2-3 उदाहरणं घेऊ पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे. म्हणजे त्यात अपूर्णांकही संपून जातो. आलं का लक्षात? चला 3 झाले. त्याच्यानंतर 4थं उदाहरण पुढं लक्ष द्या. 2.1/4 गुणिले 3.1/2. कसं करणार? 4 2 8 आणि 1 छेदात इथं गुणिले 3 2 6 आणि 1 छेदात. आता अंशाचा छेदाचा उत्तर आलं 9 गुणिले छेदात 4 गुणिले 9 सती छेदात 4 दोन्ही 8 छेदात काय आलं? 63. काही प्रॉब्लेम? चला 5वं गणित पुढं लक्ष द्या. 5वं तुम्हाला समजतंय? ओके, तुम्हाला समजलंय ना? 2.1/3 गुणिले 3.1/4. चला सॉल्व करा बरं. काय करणार? 2 6 वरचा 1 छेदात गुणिले 3 चौक 12 वरचा 1 छेदात. आता काय करणार? अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. म्हणून इथं 7 गुणिले छेदात 3 गुणिले. मग 7 13 सती छेदात 3 चौक. कळलं? हां. यांना भाग जातो का कशाने? का बरं? 91 ही मूळ संख्या आहे. त्याच्यामुळं मूळ संख्येला दुसऱ्या कुठल्याच संख्येनं भाग जात नाही. समजलं? मूळ संख्या नाही येते 91. मूळ संख्या आहे का? हां. विषम संख्या असू द्या. अंकाची बेरीज 3च्या पाड्यात किंवा 9च्या पाड्यात नाही. शेवटचा अंक 0 2 4 6 8 पैकी नाही. म्हणजे ह्याला 2 3 न भाग जात. कळलं? 2 न 3 न नाही गेला. 4 न भाग जात नाही. 5 न जात नाही. त्याच्यामुळे हे तुमचं फायनल आन्सर. समजलं का? कुणाला अडचण आहे? टॉपिक कळतोय? समजलंय का? गवळी समजतोय नक्की? हां. झोपू नका. समोर लक्ष द्या जरा. झोपल्यावर काय कळणार आहे? असं झोपायलात तुम्ही? नाही ना? लक्ष आहे ना तुमचं सगळ्याचं? चला मग 6वं गणित घेऊ लास्ट. ओके, समजला असेल तर थांबतो, नाही तर पुढं आणखी शिकवतो. समजलंय का? आवाज छान आला. समजलंय. तरी पण एक गणित घेऊ आपण. ओके पहा काय? 4.5/2 गुणिले 3.4/2. चला गुणाकार करा बरं. कसा करणार? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करताना या दोघाचा गुणाकार करून ही संख्या त्यात मिळवायची. मग 4 2 8 आणि 5 छेदात गुणिले 3 2 6 आणि 4 छेदात. गुणाकार करताना अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. कॉमन वगैरे काढायचं नाही. मग 13 10 गुणलं 130. 2 2 गुणलं 4. पण या दोन्हीला 2 ने भाग जातो. कळलं का? कितीने भाग जातो? मग 2 सखोम 1 उरला. 2 पंचे 2 दुने. उत्तर आलं 65 छेदात. काही प्रॉब्लेम कोणाला? नक्की समजलंय? पुढच्या टॉपिककडे जायचं. टाईप चेंज करूया आपण. टाईप नंबर आपल्याला पाहिजे आहे किती? 15 16 झालं तर 17 झाली. 17मध्ये सेम ही 18 झाली. ओके हां. आता आपल्याला जायचं 19व्या टाईपकडे. टाईप नंबर 19मध्ये काय शिकायचे ते बघा. पहा TYPE टाईप नंबर 19. टाईप नंबर 19मध्ये आपल्याला शिकायचं आहे दशांश अपूर्णांकाचा काय? यस, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. मग हा आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. ओके, मग दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतात ते आपल्याला पाहिजे आहे. एकदम सिंपल आहे. तुम्हाला साधे गुणाकार येतात ना,
तर हा पण गुणाकार तुम्हाला येणार. अजिबात घाबरायचं नाही, नीट ऐका. पहिल्यांदा शिकताय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही, त्याच्यामुळं नीट ऐकायचं व्यवस्थित. ओके, पहा पहिलं गणित काय. पहा 772.9 गुणिले 0.4 असं गेलं. दशांश पूर्णांक 72.9 गुणिले 0.4. आता विसरून जा याच्यात गुणाकारात पॉईंट आहे म्हणून. विसरला सगळ्यांना. काय नंबर आहे ते लिहा बरं. किती. 729 गुणिले 0.4. आता काय करणार. गुणाकार. ओके, विसरले तुम्ही, अजिबात बघायचं नाही त्याच्याकडे. 4 न 9ला गुणायचा. हा गुणाकार येतो तुम्हाला. 4 9 500, 4 2 8 आणि 3 1100, 5 7 चौक 28 आणि 1. इथं शेवटच्या अंकाखाली प्लस असेल. 0 गुणलं इथं काय येईल. 0 गुणू 0 यांची बेरीज 6 1 9 2. तुमचं उत्तर झालं का. नाही. आता पॉईंट द्यायचे तुम्ही. आता प्रश्नात पॉईंट द्यायचे. ओके, सॉल्व करूच तर द्यायचं नाही, आता द्यायचे. 2 नंतर पॉईंट आहे, नाही तर 0 नंतर पॉईंट आहे. आता मला सांगा की पॉईंट नंतर किती अंक आहेत रे या प्रश्नामध्ये. पॉईंट नंतर किती अंक आहे. हा 1 आणि हा किती अंक आहेत. डावीकडून उजवीकडे 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. जेवढे वर असतील तेवढे खाली घ्यायचे. 1 आणि 2 अंक सोडून पॉईंट घ्यायचा. झालं उत्तर 29.16. कळलं काय करायचं आहे ते. प्रश्नात पॉईंट नंतर जेवढे अंक तेवढे उत्तरात पॉईंट देताना तेवढे अंक सोडून पॉईंट द्यायचा. संपलं का. कळलं. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो समजावं म्हणून. पुढचं उदाहरण पुढं लक्षात आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. इथं घेतलं 5.28. ओके, गुणिले इथं 1 पॉईंट किती घेतलं आहे. 2. 1 पॉईंट किती घेतलं. 2. नीट आहे का. हे पॉईंटचे गणित तुम्हाला समजणं गरजेचं आहे. गुणाकार हा भाग शिकतोय आपण. काय सांगितलं मी. पॉईंट विसरून जा आणि अंक लिहा. लिहिले अंक काय 500 गुणिले किती आहे 12. मग 12 न 528ला गुणलं. कसं गुणणार. 82 5 2 4 आणि 1. त्याच्यानंतर 2 शेवटच्या अंकाखाली प्लस. 1 न गुणलं 8, 2 न गुणलं 2, 1 न 5ला गुणलं छेद देऊन इथं काय करायचं बेरीज. इथं 6 8 आणि 5 13ला 5 2 आणि 1 5 आणि 1. झाला तुमचा गुणाकार. ओके, अजून झाला नाही. आता द्यायचं आहे आपल्याला पॉईंट. गुणाकार करून झाल्यावर पॉईंट द्यायचा. प्रश्नात जिथं पॉईंट आहे तिथं द्या. आता इथं 1 पॉईंट होता आणि इथं 1. आता मला सांगा पॉईंट नंतर किती अंक आहेत. 1 2 आणि 3. तर इकडून डावीकडून 1 2 3 3 अंक सोडायचे आणि पॉईंट द्यायचा. झालं उत्तर तुमचं. समजलं. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं. एनी प्रॉब्लेम. कळलंय. पॉईंटची गुणाकारात आणखी एक्झाम्पल घेऊ आपण. पॉईंटच्या गुणाकारामध्ये पुढं लक्ष द्या. पॉईंटच्या गुणाकारामध्ये आणखी एक्झाम्पल घेताना तिसरं उदाहरण तुम्हाला देतोय. पॉईंट कसा द्यायचा हे समजलं पाहिजे त्यासाठी परत घेतोय मी. आलं का लक्षात. पहा इथं काय केलं आहे 42.06 गुणिले 0. इथं दिलं आहे 24 ओके. आता काय करायचं पॉईंट विसरून जायचे. विसरलात नंबर लिहायचा खाली 4206 गुणिले 0.24 लिहिलं. आता यांना गुणायचं. मग 4 सख 24ला 4चा हातचे 2 4 0 0 2 अशी 4 2 4 चौक शेवटच्या अंकाखाली प्लस. ओके. आता 2 न गुणा 2 सखुम 12 हातचा 2 0 हातचा जशाला 2 2 2 चौक. आता हा 0 जर तिकडून असता तर मी गुणाकार केला असता. इकड नाही 0 गुणायची गरज. ओके. आता यांची बेरीज करा 4 2 आणि 2 8 आणि 1 6 आणि 4 10 0 हातचा 8 आणि 2. आता मला सांगा एवढा गुणाकार करून झाला तुमचा. आता द्यायचे पॉईंट. प्रश्नात पॉईंट द्या. इथं किती इथं 1 पॉईंट होता आणि इथं कुठं इथं 1 पॉईंट होता. आता मला सांगा पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 2
3 4 म्हणजे इकडून 1 2 3 4 4 अंक सोडायचे आणि पॉईंट द्यायचा. झालं काम. 10.0944 हे आलं आपलं फायनल आन्सर. कळलं? कळलं आता पॉईंटचा गुणाकार. प्रॉब्लेम येईन कुणाला? नाही. तरी बी एक गणित घेतो, नाही येणार तरी बी. ओके, पहा शेवटचं एक गणित घेऊया, बघूया आपण काय होतंय ते. पहा शेवटचं एक चौथं एक्झाम्पल घेऊया. पहा 12.6 गुणिले 4.2 12.6 गुणिले 4.2. आता पुढं लक्ष द्या. मग इथं पॉईंट विसरून गेला, तिथं आलं 126 गुणिले 42. मग आता गुणाकार केला. बेसखोम हातचा, बे दोन्ही 4 आणि 1, बे 1 इथं प्लसचं चिन्ह, 4 सख 24, हातचे 4 दोन्ही 8 आणि 2 10, हातचा 4 1 4 आणि 1. ओके, आता इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणून इथं 2 5 आणि 4 9, इथं 2 2 आणि इथं किती 5. समजलं? पहा